जर आपला व्यवसाय असेल किंवा चालू करण्याचा विचार करत असाल, मग तो लहान असो किंवा मोठा, दोन्हींसाठी हा व्हिडिओ तेवढाच उपयुक्त ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण Googleच्या मदतीने आपल्या व्यवसायाला एक पाऊल पुढे कसं घेऊन जाता येईल, हे समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, कधीतरी आपण नॅव्हिगेशनसाठी Google मॅप ओपन केला असेल, एखादं लोकेशन सर्च करण्यासाठी Google मॅप ओपन केला असेल आणि Google मॅपवर वेगवेगळे बिझनेसेस, वेगवेगळे छोटी-मोठी दुकानं वगैरे आपण त्या ठिकाणी बघितले असेल. तर अशाच पद्धतीने आपला व्यवसाय जो आहे तो आपण सुद्धा Google मॅपवर टाकू शकतो आणि ते करण्यासाठी आपल्याला वापर करावा लागणार आहे Google बिझनेस प्रोफाइलचा. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की Google बिझनेस प्रोफाइल काय आहे? तर मित्रांनो, Google बिझनेस प्रोफाइल ही Googleकडून देण्यात आलेली एक सर्व्हिस आहे. ही सुरू केलेली आहे Googleने आणि याच्या माध्यमातून Google वेगवेगळे जे पण व्यवसाय असतील, मग ते खेडेपाड्यातील असो किंवा मोठ्या शहरांमध्ये, सगळे व्यवसाय जे आहेत त्यांची माहिती ते त्यांचं वेबसाईटवर, त्यांच्या मॅपवर आणि इतर जे Google सर्व्हिसेस आहेत, ज्या ठिकाणी व्यवसाय दाखवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते यूज करत असतात या सगळ्या माहितीचा. आणि ते आपल्याला स्वतःला करता येऊ शकतं किंवा आपले व्यवसाय जर अजूनही चांगल्या प्रकारे ॲड करायचा असेल, तर जे प्रोफेशनल्स आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण आपला व्यवसाय जो आहे, तो Google मॅपमध्ये किंवा Google बिझनेस प्रोफाइलमध्ये ॲड करू शकतो. तर मित्रांनो, हे तर आपल्याला लक्षात आलं, की Google बिझनेस प्रोफाइलच्या माध्यमातून आपल्याला आपला व्यवसाय जो आहे, तो ॲड करता येईल आणि तो दिसेल Google मॅपवर. याचा फायदा काय आहे? जर का कस्टमरच्या दृष्टीने विचार केला, जर ग्राहक आहे त्यांच्या दृष्टीने विचार केला, तर त्यांना काय फायदा होईल? तर मित्रांनो, आपल्या आसपासच्या भागामध्ये जेवढे पण ग्राहक असतील, त्या ग्राहकांना फायदा असा, की आपल्या व्यवसायाची एक्झॅक्ट लोकेशन, आपलं दुकान कुठं आहे, आपलं जर एखादं छोटं दुकान असेल, किराण्याचं दुकान असेल किंवा मोठं होलसेलचं दुकान असेल, आपण Google मॅपवर एक्झॅक्ट लोकेशन टाकू शकतो. जर का व्यवस्थित त्या ठिकाणी जे सेटिंग्स आहेत, बाकीची इतर माहिती आहे ती व्यवस्थित भरली, तर ग्राहकाला एक्झॅक्टली भेटेल जी माहिती आहे. म्हणजेच दुकान चालू आहे, बंद आहे, कोणत्या वेळेमध्ये चालू राहील, कोणत्या दिवशी बंद राहील. सोबतच आपल्या दुकानामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये प्रॉडक्ट्स काय आहेत, जर का सर्व्हिसेस असतील, जसं की वेबसाईट डिझाइन करणे आमची सर्व्हिस आहे, तर त्या व्यवसायाच्या सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट्स जे पण आहेत, त्या आपण Googleवर टाकू शकतो आणि Google मॅपमध्ये त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या ठिकाणी दिसत असतात. हा जो फायदा आहे, हा झाला फायदा कोणाचा? ग्राहकांच्या दृष्टीने. याचा फायदा जर आपण बघितला आपल्या स्वतःशी, आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने काय फायदा होईल? तर तो असा, की जास्तीत जास्त ग्राहक जे आहेत ते आपल्याला ऑनलाईन बघतील आणि जास्तीत जास्त ग्राहक जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकदम सोपा मार्ग अवलंबू शकतील. सोबतच या ठिकाणी आपल्याला फायदा असा, की आपण आपल्या प्रॉडक्ट्सचे फोटोज तर टाकू शकतो. शिवाय जर काही इव्हेंट असेल, जसं की होळी आहे, दिवाळी आहे आणि त्या दिवशी जर एखाद्या दिवशी दुकान बंद राहणार असेल, तर आपण त्याची पोस्टसुद्धा म्हणजेच ती सूचनासुद्धा Googleला देऊ शकतो आणि तशा पद्धतीची माहिती जी आहे, ती Google जे युजर्स आहेत, जे पण बघणारे असतील, त्यांना दाखवू शकतात, की हे दुकान आज बंद असेल वगैरे. तर अशा पद्धतीचा आपला जो फायदा आहे, आपल्या व्यवसायासाठी नक्कीच होणार आहे. Google मॅपमध्ये आपला व्यवसाय दिसेल हा तर फायदा आहेच. शिवाय आपला जो व्यवसायाची सगळी माहिती आपण बिझनेस प्रोफाइलमध्ये ॲड करतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला एक फ्रीची वेबसाईट तयार होऊन भेटते. तसं जर बघितलं तर आम्ही वेबसाईट तयार करण्यासाठी चार्जेस घेत असतो. परंतु जर का आपण Google बिझनेस प्रोफाइलमध्ये माहिती ॲड केली, Google बिझनेस प्रोफाइल बनवलं, तर आपली जी माहिती आहे ती सगळी माहिती व्यवस्थित भरल्याच्या नंतर आपल्याला एक फ्री डोमेन भेटतं, आपल्याला एक फ्री वेबसाईट भेटते आणि त्याचा जो फायदा आहे, तो असा होतो की आपली सगळी माहिती नेहमी 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस कधीही Google ऐकलंय, कधीही सर्व्हर डाऊन आहे Googleचा. खूप कमी वेळेस होतं, पण तसं काही होत नाही. आणि आपल्या बिझनेसची माहिती ऑनलाईन असल्यामुळे आपला जो कॉन्टॅक्ट आहे, आपला जो ॲड्रेस आहे, त्या सगळ्या माहिती जे पण ग्राहक असतील त्यांना मिळण्यास खूप जास्त मदत होते आणि त्याच्यामुळे आपल्या व्यवसायाला नक्कीच एक पाऊल पुढे जाऊन थोडंसं अजून चांगली प्रगती करण्याची संधी प्राप्त होते. जर या ठिकाणी बघितलं तर आपण कशाप्रकारे रजिस्टर करू शकतो, त्या संदर्भातला व्हिडिओ जो आहे, तो आधीच चॅनलवर तयार केलेला आहे. तो आपण बघू शकता, स्क्रीनवर दिसत असेल. आणि जर चार्जेस बघितलं तर या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नाही Googleला. हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे.